सो हाय हॅलो फ्रेंड्स. सो आता आपले मार्गशीर्ष सुरू होणार आहे लवकरच. तर जेवढं होईल तेवढं आज म्हटलं आज संडे होता तर म्हटलं मुलांना काहीतरी हवं होतं, तर म्हटलं काहीतरी वेगळं काहीतरी आणि कोलंबी घेऊन आली होती. तर म्हटलं मग चला मग आज कोलंबीचा भात मेनू ठरवत होतो तू तर दाखवते मी केली ती. तर चला स्टार्ट करूया कोलंबी भाताला. तर हे बघा मस्तपैकी स्वच्छ धुवून साफ करून मी आता कोलंबी रेडी केली आहे. म्हणजे मीठ मसाला लावून ठेवला आपला कोकम वगैरे लावून. आणि इथे मच्छी फ्राय करणार आहे. पॉपलेट आहे आणि छोटी आपली मांदेली आहे ती फ्राय करणार आहे. त्यांना मांदेली आवडते तर मुलांसाठी पापलेट मी आहे. तर आज भाई पण आहे जेवायला आमच्याबरोबर तर त्यांनाही कोलंबी भात हवा होता. मग चला आज कोलंबी भाताचा बेत आहे आपला. स्टार्ट करते कोलंबी भाताला. तर मार्गशीर्ष पण सुरू होत आहेत सर्वांचेच. तर चलो फिर स्टार्ट करेंगे. तो आता मी तयारी करते आपल्या कोलंबीसाठी बिर्याणीची. तर डायरेक्ट कुकरमध्येच करून घेणार. तर इथे 2 कांदे घेतलेत आणि 2 टॅमॅटो. हा अर्धा मी सारासाठी आपल्या चटणीसाठी घेतला, त्यातला अर्धा आहे. कढीपत्ता लसूण बऱ्यापैकी घेतला आहे. आलं अर्धा इंच आणि कोथिंबीर आहे. जर पुदिना असेल ऑप्शन तर तुम्ही टाकू शकता. पुदिनाने ते चांगली येते. निघेली होती पण मला मिळाला नाही. तर कांदा आता मी मिक्सर हे सगळं एकत्र लावून घेईल वाटण. सो मिक्सरला आता वाटण लावून घेते. तुम्ही कांदा आणि टॅमॅटो काढून घेतले, आलं लसूण बारीक केलं आणि हे सगळं एकत्र मिक्सरला लावून घेते आता मी. तर साध्या सोप्याच पद्धतीमध्ये करून घेते आता झटपट. कारण श्री गेलाय बाहेर केस कापण्यासाठी, तिथे काका घेऊन येईल तर म्हणून लवकर आवरायचं आहे. तर तो नसतो तितकंच जरा पटकन करता येतं. माहिती आहे प्रत्येकाच्या घरी लहान मुलं असली की जरा सुरबूर असते, त्यामुळे तर ऐकत पण नाही. सगळं कटिंग करायला घेतलं की आता तो स्वतः येतो काय नाही काय करायचं, मम्मा दे करून. तर प्रत्येक मुलं करतात मला, पण आता तो वरती करतोय. तर माझं झालं आहे मिक्सरला ग्राइंड करते आणि कुकरलाच लावून घेणार आहे आणि त्याला खूप लागेल. त्यामुळे चला मग मच्छी फ्राय करून एक साईडला दाखवते मी. मस्तपैकी पॉपलेट आणि मांदेली आणले त्याच्यासाठी फ्राय केली आहे. तर एक साईडला पुलाव, चपात्या, मस्तपैकी चटणी. तावच आहे जेवणावरती एक प्रकारचा. संडे म्हटलं की सगळीकडे स्पेशल असतं आमचं. तर चला मग सुरुवात करूया. मिक्सर लावून घेते पटकन फटाफट. बघा श्री आला आहे, त्याचे हेअर कट करून आणले आत्ताच. श्री दाखव मला कसे हेअर कट केले रे. कसे केले? तिथून केले? मस्त केले. दाखव, पाठवून दाखव मला. तिकडनं दाखव, पाठीमागे दाखव. वाव मस्त केले रे, एकदम छान दिसतोयस रे. खूप वाढले होते त्याचे केस. तर केस हेअर कट करून आणले काकाने त्याच्या जाऊन. मला जेवण आवडून घेतलं. श्री चल बाय कर. नो तिला बसवलं जेवायला. आज आमचा टेस्टर वेगळा आहे. कसं झालंय श्री माऊ? तर काढून देत होते त्याचे पप्पा, भरवत होते पण त्याला नको झालं. बोललो मी स्वतः खातो. पण एक घास म्हटलं खा आता. श्री छान झालंय, आवडलं? असं कर. काय फिश आहे ते? फिश बोल फिश. चल बाय कर मग. मम्म खाऊन घ्या. फिनिश ओके. सो आपले बासमती तांदूळ घेतलेत मी 2 वाटी घेतलेत. चपात्या पण असल्या कारणामुळे तर आता कुकर मस्त की गरम करून घेते. आणि आपली एवढी कोलंबी आहे आणि थोडी मी मुलांसाठी स्टार्टर म्हणून खायला दिली, कारण पूजन आणि श्रीला आवडते. तर श्रीला बसवलं जेवायला तसं पण आहे मी. तर चला मग. सो तेल घालून घेतलं आहे मी. थोडं तेल जास्तच वापरलं आहे कारण की खूप नाही घालणार आहे म्हणून. ते मी सुहानीचा आपला बिर्याणी मसाला तोच वापरणार आहे. तर श्रीने इथे मला काढून दिलं आहे बघा, पॅकेट ओपन करून ठेवलं आहे. मी गरज निवडले ना. तो आता खेळायला जातो तेवढं जरा बरं असतं, नाहीतरी अदरवाईज त्याची खूप मस्ती असते. काही नाही काही कटिंग कर, कुठे काय कर, किचनमध्ये ढवळत असतो. तर आता मिक्सर आपलं वाटलेलं आहे, ते वाटण मी आता घालून घेते. असं की फ्राय होत आहे छानपैकी. सो हे बघा पूर्ण वाटण घालून घेतलं आहे. व्यवस्थित असे बॉईल व्हायला पाहिजे आणि तेल सुटलं म्हणजे आपलं वाटण व्यवस्थित पाण्यापासून वेगळं झालेलं असतं. तर आता थोड्या वेळ असं होऊ देत आणि बारीक गॅसवर करून घेते
की व्यवस्थित आपलं सुकं होऊन जाईल आणि त्याच्यामध्ये आपलं मसाले घालून घेऊ. तो आता मी सुहाणा मसाला आपला छोटाच आणला होता, घरचा संपला होता मोठा मसाला, तर छोटं पॅकेट आहे पूर्ण घालून घेते. थोडं लागेलच, कोलंबी म्हटलं की जरा झणझणीत पुलाव हवा त्याचा म्हणून. आणि आपला मालवणी मसाला मी घालून घेतला आहे 1 चमचा. मस्त एक कलर आला. तुझ्याचा अभ्यास चालू आहे पाठीमागे आवाज येतोय. तो मसाले एकदम मस्त एकजीव झाले. तर आता मी कोलंबी घालून घेते. पण कोलंबी घालण्याची भीती हीच असते की आपण ऑलरेडी मीठ घातलेलं आहे, कोकम लावलं आहे, त्यामुळे बेतात मीठ घालणार आहे भातासाठी. तर आता मी कोकम काढून घेते. उग्रवास असतो कोलंबी किंवा मच्छीला कुठलाही, म्हणून मी कोकम लावलं आहे. हे गावचेच कोकम आहे, ते काढते आता मी. थोडी मच्छी लिंबापेक्षाही कोकमचं असेल तर जरा छान लागतं. अशा पद्धतीने काढून घेते. सो कोलंबी घालून घेतली आहे, थोडी पिळून व्यवस्थित घातलं. हे बघा पाणी त्याचं व्यवस्थित काढून घेतलं आहे, नाही तर मग टेस्टला थोडी फरक पडते म्हणून. आता ढवळून घेते व्यवस्थित. आणि तांदूळ आपले धुवून झालेले आहेत. मीठ थोडं बेतातच घालणार आहे. आणि खाला पण पूजा आली आहे बघा, अभ्यास करून करून थकली बिचारी. आज ओरडा भेटला पूजाला होता. कंप्लीट केलं नव्हतं ना अभ्यास, तिच्या पप्पांनी सांगितलं होतं, तर आता करून आली आहे. झालं ना पूजा? आता तिथं स्पेशल स्टार्टर्स रेडी आहेत पूजा. जेवायला तिला भूक लागली आहे, तिथून मध्ये मम्मा केव्हा होणार. झालं आता, थोडंसंच काम बाकी आहे. तांदूळ घालून घेते, मग रेडी. चलो बाय. सो तांदूळ घालून घेतले. तर आता चवीपुरतं मीठ घालते, फक्त 1च चमचा घालते कारण की खार नाही व्हायला पाहिजे म्हणून. 1 चमचा मीठ घालून घेतलं आहे. आणि आपलं पाणी हे धुवून घेते. तर जवळजवळ अंगाबरोबरच पाणी घेणार आहे. आणि त्यात तूप वगैरे काही घालणार नाही. आम्ही तूप घालायचं नाही. तुम्ही तूप घालत असाल तर ऑप्शनल आहे तुमच्यासाठी, पण मी घालत नाही. चिकन बिर्याणीमध्ये वगैरे मला आवडते, पण यामध्ये मी कधी ट्राय नाही केलं आहे. त्यामुळे आता पाणी घालून घेते मिक्सरच्या भांड्यातलं. सो हे बघा, पाणी मी जवळजवळ अंदाजाने घातलंय. आणि मला अंदाजानेच घालायला बरं वाटतं, प्रमाणात मी घालत नाही कधीच. बापाचा मला अंदाज नसतो, पण जसं अंदाज असतो ह्या गोष्टीचा माझा परफेक्ट असतो. त्यामुळे मी अंदाजाने घातलंय की जवळजवळ भात खाली आहे आणि एवढ्या इंच वरती पाणी आहे. त्यामुळे तर चला मग कुकर लावून घेते पटकन. चला मग कुकर झाकण लावून घेतलंय. तर आता शिट्ट्या आपण 3 शिट्ट्या करून घेणार आहे, व्यवस्थित भात शिजेल. आणि कोण कोण बटाटा पण टाकतात भातामध्ये, ऑप्शनल आहे. तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकतात. आणखीन काय काय टाकतात, मटारी आता बाजारात मिळते, मटार पण ॲड करू शकता. तर मी आता वेळ काढत नाही राहिली, कोलंबी साफ केलेली होती. आम्हाला प्रॉपर कोलंबी भातच खायचा होता, त्यामुळे बघूया. तर जेवण झालं, सुरुवात होईल आता जेवायला. टेस्ट कशी झाली ती पूजा सांगेनच. चला आवरते आता. मेन म्हणजे किचन आवरायचं, बाकीचं हे खूप मोठं काम असतं. तर चला मग जेवायला बसतोय आता. हो ते वेळ काढू नको म्हणतायत, तर भूक लागली, वेळ वाढत चाललाय ना, त्यामुळे चला मग मंडळी जेवायला बसतो आता. सो हे बघा, आता पुलाव आपला झालाय कुकरचा मस्तपैकी. खोलला नाही मी अजून, बघूया असं झालाय. मी कोलंबीचा भात कधी केला नव्हता शक्यतो जास्त करून, पण मस्त झालाय, व्यवस्थित झालाय है ना. छान वाटतोय ना, मस्त झालंय. हो हो ते आहे, मेन पॉईंट आहे तो. तरी चला मग जेवायला वाढते. आमची पण चॅनलला चालू आहे, यूट्यूबच बघतोय, तर जेवायला बसते, वाढायला ते आणि पूजाला विचारते कसं झालंय ते. सो जेवायला बसलो आम्ही सगळेच आहेत. पूजा बसली आहे, भाई पण आहे आणि मी पण आहे. तर श्रीला पहिलं भरून घेतलं याने, तर आता पूजाला विचारते कसं झालंय ते. पूजा सांग. पूजाचं स्टार्टर्स आहे ना पहिला. हा ठीक आहे, कारण सांगेल मी बरोबर. खा भात, खा मी भात केलाय पहिला, पुलाव ह्याचा भाताचा कोलंबीचा. मोठी टेस्ट आहे. एक खाऊन झालाय, फिश त्याने सांगितलंच होतं तुम्हाला मला. असं आहे, ठीक आहे.
ठीक आहे, साध्या ह्याच्यातच केलं, काही जास्त वापरले नाही आहे पदार्थ त्याच्यात टाकण्यासाठी. तर मी पण खाऊन टेस्ट करून सांगते. भाई पण आहे, भाईने विचारते, भाईने कसं झालंय भात? चांगलाय हो, कसा झालाय? तर चला मग, आमचे साहेब पण बसले आहेत फोन घेऊन, तोपर्यंत जेवण मोकळं होतो. तर चला मग, आवडला असेल तर व्हिडिओ लाईक अँड शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मग, बाय बाय.